कबड्डी हा केवळ खेळ नाही तर अनेक खेळाडूंच्या आयुष्याला दिशा देणारं माध्यम आहे. याच भावनेतून गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून 4 राष्ट्रीय स्तरावरील आणि 8 राज्यस्तरीय खेळाडूंसह अनेक गुणवंत खेळाडू घडवणारे कोल्हापूरचे नामांकित प्रशिक्षक ऋषिकेश मुरलीधर लोहार यांनी अखेर कबड्डी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा अत्यंत कठीण व भावूक निर्णय घेतलाय. प्रशासनाची अनास्था आणि सुविधांच्या अभावाला कंटाळून एका क्रीडा मार्गदर्शकानं घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडा वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होतीये. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळावी, त्यांच्या सरावाला योग्य व्यासपीठ मिळावं आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी लोहार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. आजच्या आधुनिक कबड्डीमध्ये मातीच्या मैदानासोबतच कबड्डी मॅटवर सराव असणं अत्यंत आवश्यक आहे. खेळाडूंसाठी मॅट उपलब्ध करून देण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार देण्यात आलं. मात्र वर्षानुवर्षे उलटूनही हे आश्वासन केवळ कागदावरच राहिलं. प्रत्यक्षात मॅट काही उपलब्ध झाले नाही. सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही ऋषिकेश लोहार यांनी हार मानली नाही. तुटपुंज्या साधनाच्या व स्वतःच्या बळावर त्यांनी खेळाडूंना दिवसरात्र कठोर प्रशिक्षण दिलं. त्यांच्या या जिद्दीतून व मेहनतीतून घडलेल्या अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच विद्यापीठ स्तरावर आपल्या कौशल्याची छाप पाडली. मात्र सततच्या आश्वासनांची पूर्तता न होणं आणि खेळाडूंच्या भवितव्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा न मिळणं यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोहार यांनी अखेर हा कठोर निर्णय घेतला. मी कबड्डीला सोडत नाही, तर सुविधांच्या अभावामुळं कबड्डीपासून दूर होत आहे. खेळाडूंसाठी मी माझ्या परीनं सर्व काही केलं. अनेक खेळाडू मोठ्या स्तरावर पोहोचले याचा मला सार्थ अभिमान आहे. पण ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती त्यांनी आश्वासनं पूर्ण केली नाहीत. ही खंत कायम मनात राहील, असं यावेळी ऋषिकेश लोहार यांनी सांगितलं. ऋषिकेश लोहार यांच्या या निर्णयामुळे स्थानिक कबड्डी खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या खेळाडूंमध्ये कमालीची नाराजी पसरली. एक निष्ठावंत आणि गुणवंत खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकाला सुविधांअभावी खेळांपासून दूर जावं लागणं हे कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा वर्तुळातून उमटत आहे. प्रशासनानं आता तरी जागा होऊन यावर योग्य पावलं उचलावीत अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होते आहे. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.